गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं की रिलेशनमध्ये एव्हरी रिलेशन बिटवीन ए अँड बी इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. म्हणजेच ए आणि बी हे दोन सेट दिले असतील त्याच्यावरचं आपल्याला जे रिलेशन आरचा जो सेट मिळतो तो काय असतो, ए क्रॉस बीचा सबसेट असतो. परत आणखीन काय डेफिनेशन बघितली, डोमेनची डेफिनेशन पाहिली की सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर इज रिलेशन आर. म्हणजे आपली ऑर्डर्ड पेअर असते त्यामधला जो फर्स्ट कॉम्पोनंट असतो तो कुठे जातो, डोमेनमध्ये जातो. नेक्स्ट डेफिनेशन रेंजची पाहिली होती. रेंज म्हणजेच काय, सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर. म्हणजेच ए कॉमा बी असेल तर त्यातला सेकंड कॉम्पोनंट बी हा कुठे जाईल, रेंजमध्ये जाईल. नेक्स्ट डेफिनेशन वॉज कोडोमेन. आपलं रिलेशन कसं असतं, आर गोज फ्रॉम ए टू बी. जो सेकंड असेल आपला त्याला काय म्हणायचं, कोडोमेन. ए म्हणजे आपला डोमेन असतो. नेक्स्ट नोट पाहिली की रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन. ऑब्वियस आहे कारण रेंजमध्ये सगळे एलिमेंट्स बी मधले कसे सेकंड कॉम्पोनंट्समधले असतात ना, आणि सेकंड कॉम्पोनंट्समधले एलिमेंट कुठे असतात, बी मधून येतात. नेक्स्ट बघितलं आपण बायनरी रिलेशन ऑन अ सेट. बायनरी रिलेशन ऑन अ सेट म्हणजेच ए हा नॉन एम्प्टी सेट असेल तर एव्हरी सेट ऑफ ए क्रॉस ए इज बायनरी रिलेशन ऑन ए. सबसेट जो असेल ए क्रॉस एचा त्याला आपण काय म्हणणार आहोत, बायनरी रिलेशन ऑन ए. नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं आपण, ए क्रॉस ए आणि बी होते त्याच्यावरून ए क्रॉस ए क्रॉस बी, बी क्रॉस ए आणि बी क्रॉस बी हे फाइंड आउट केले. आणखीन जर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं असतं की शो दॅट ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए, तर कसं दाखवता येईल इथे. नॉट इक्वल टू आहेत म्हणजेच ते इक्वल नाही आहेत. इक्वल कधी असतात, जेव्हा हे दोन सेटात आपल्याला दिले आहेत, ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे दोन आहेत. याच्यामधला प्रत्येक एलिमेंट जेव्हा सेम असेल तेव्हा आपण म्हणणार आहोत की ते इक्वल आहेत. आणि जर इक्वल नसेल तर आपण काय म्हणणार, ते इक्वल टू नाही. चेक करू आपण. 2,4 4,2 फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट ऑर्डर पेअर डिफरंट आली. नेक्स्ट 2,5 याच्यामध्ये 5,2 आहे म्हणजे हे सुद्धा डिफरंट आहे. नेक्स्ट 3,4 याच्यामध्ये 4,3 आहे. लास्ट 3,5 5,3 म्हणजे सगळ्याच ऑर्डर्ड पेअर कशा आहेत, डिफरंट आहेत, सेम आलेले नाही आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. नेक्स्ट बायनरी रिलेशनमध्ये आपण काय पाहिलं तर ए क्रॉस ए हे बायनरी रिलेशन असतं ए वरती. म्हणजेच याच्यामध्ये काय असेल, ए क्रॉस ए फाइंड आउट करू आपण. ए क्रॉस ए आपल्याला याच्यामध्ये काय काय मिळेल, ए आणि परत ए मधलेच एलिमेंट घ्यायचे आहेत. 1,1 1,2 1,3. नाव 2,2 2,3 2,1. लास्ट 3 आहे. 3,3 3,1 3,2 पेअर करून लिहायचे आहेत ए मधल्याच एलिमेंटसोबत. आणि ए क्रॉस ए हेच काय असतं, बायनरी रिलेशन असतं ए वरती. म्हणजेच हेच आपलं आर असणार आहे ना. मग आपल्याला माहिती आहे आर हा काय असतो, सबसेट असतो ए क्रॉस एचा. आणि हे काय असणार आहे, देअरफॉर आर इज बायनरी रिलेशन ऑन कॅपिटल ए. आपण इथे पाहिलं होतं की रिलेशन बिटवीन ए अँड बी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. आता आपला ए आणि एच होता, रिलेशन बिटवीन ए अँड ए इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए मिळेल आपल्याला. म्हणजेच रिलेशन आर हे सबसेट असेल ए क्रॉस एचं. यालाच आपण म्हणणार आहोत बायनरी रिलेशन ऑन कॅपिटल ए. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल आहे कॅपिटल ए इज इक्वल टू 1 2 3 अँड कॅपिटल बी इज इक्वल टू 2 4 6. आणि आर त्याच्यावरचं रिलेशनचा सेट दिलेला आहे. सिन्स आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी, आर हा ए आणि बीचा क्रॉसचा सबसेट असणार आहे. इज रिलेशन फ्रॉम ए टू बी. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, याचा डोमेन, कोडोमेन आणि रेंज. डोमेन म्हणजे आपल्याला माहीत आहे डोमेन ऑफ आर, आरमधून आपण घेणार आहोत सेट ऑफ फर्स्ट कॉम्पोनंट्स ऑफ आर. सेट ऑफ फर्स्ट कॉम्पोनंट्स ऑफ आर काय मिळेल पहा.
ऑर्डर पेअरमधला फर्स्ट कॉम्पोनंट घेतो आपण, तो कुठे असतो, डोमेनमध्ये असतो. मग पहिल्या ऑर्डर पेअरमध्ये पहा काय आहे फर्स्ट कॉम्पोनंट 1. सेकंडमध्ये पण 1 आहे, आपण सेट लिहिताना रिपीट करत नाही. त्यानंतर आहे 3, अगेन 3. म्हणजे आपल्याला डोमेनमधले काय काय एलिमेंट मिळाले, 1 अँड 3. नेक्स्ट कोडोमेन. कोडोमेन म्हणजे आपण काय म्हणतो, रिलेशन A to B आहे ना, मग सेकंड काय आहे, B आहे. म्हणजे इथे आपल्याला कोडोमेन याचा काय मिळेल, B मिळतो. आणि B हा सेट काय आहे, 2 4 6. नेक्स्ट रेंज. रेंज म्हणजेच सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट्स ऑफ R. आपण पाहू आपल्याला काय काय मिळेल. R मधल्या ऑर्डर पेअरमधला सेकंड कॉम्पोनंट किती आहे, 2. नेक्स्ट 4, अगेन 2 अँड लास्ट इज 4. म्हणजे रेंज काय मिळाली याची आपल्याला, 2, 4. रेंज किंवा डोमेन घेताना आपण नेहमी रिलेशनचा घेतो, कारण त्याच्यामध्येच आपल्याला ऑर्डर पेअर मिळू शकते. A आणि B या सेटमध्ये फक्त एलिमेंट्स असतात. नेक्स्ट आहे नोट आहे. फर्स्ट नोट, सिन्स फाय इज सबसेट ऑफ A क्रॉस A. फाय एम्प्टी सेट असतो, आपल्याला माहिती आहे फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. फाय इज सबसेट ऑफ A क्रॉस A असं असेल तर फाय इज रिलेशन ऑन A अँड इज कॉल्ड एम्प्टी ऑर वाईड रिलेशन ऑन A. जसं आपण म्हणतो इथे की R इज सबसेट ऑफ A क्रॉस A असेल तर R हे रिलेशन असतं A वरती. सेम तसंच फाय हा जर A क्रॉस Aचा सबसेट असेल तर फाय काय असेल, रिलेशन असेल. आणि फाय हे एम्प्टी सेट असतो, त्यामुळे आपण त्याला एम्प्टी किंवा वॉइड रिलेशन ऑन A असं म्हणू शकतो. सेकंड नोट आहे, सिन्स A क्रॉस A इज सबसेट ऑफ A क्रॉस A. A क्रॉस A हा सबसेट कशाचा झाला, A क्रॉस Aचा, त्यामुळे A क्रॉस A हा काय असेल, रिलेशन ऑन A. आणि यालाच काय म्हणतात, युनिव्हर्सल रिलेशन ऑफ A. दॅट इज रिलेशन म्हणजे आरने आपण डिनोट करतो. हे रिलेशन इथं काय दिलेलं आहे, A क्रॉस A. याच्यावरचं एक्झाम्पल बघू आपण एक. आपल्याला सांगितलेलं आहे A इज इक्वल टू 2, 4 असं असेल तर R इज इक्वल टू काय असतो, A क्रॉस A. हे युनिव्हर्सल रिलेशन असेल ऑन सेट Aचं. हे कसं सोडवता येईल, आपल्याला A क्रॉस A फाइंड आउट करावं लागेल आधी इथे. टू 4 आहे फक्त, म्हणजे आपल्याला मिळेल 2, 2, 2, 4, 4, 4 अँड 4, 2. हा आपल्याला सेट कशाचा मिळाला, A क्रॉस Aचा मिळाला. आणि हाच म्हणजे काय असणार आहे, आपला R असेल. रिलेशन घेतलं ना आपण. आणि R इज इक्वल टू A क्रॉस A हा काय असतो, युनिव्हर्सल रिलेशन ऑन A अशा फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे, आपण 2 एक्झाम्पल बघितले. डोमेन, कोडोमेन, रेंज कसे लिहितात. फर्स्ट कॉम्पोनंट असेल डोमेन, सेकंड कॉम्पोनंट ऑर्डर पेअरचा असेल रेंजमध्ये. A क्रॉस A फक्त सेट A असेल तर A क्रॉस A काय असतो, युनिव्हर्सल रिलेशन ऑन A असतो. नेक्स्ट पॉईंट आहे आयडेंटिटी रिलेशन. आयडेंटिटी रिलेशन म्हणजेच if the relation in capital A is given by A is related to A for every A belongs to capital A, then the subset given by this relation is the diagonal subset such that काय आहे, A, ordered pair दिलेली आहे such that A belongs to capital A. Hence A is related to B if B is equal to A. This is called identity relation. थोडक्यात याच्यामध्ये काय असेल, सेम एलिमेंट्स असणार आहेत. आयडेंटिटी म्हणतो आपण, म्हणजे एकसारखे 2 A, A हे दोन्ही सेम असणार आहेत. इथे काय म्हणले, A इज रिलेटेड टू B. जर आयडेंटिटी रिलेशन असेल आणि A इज रिलेटेड टू B असेल, याचा अर्थ काय असतो, B आणि A हे दोन्ही इक्वल असतात, म्हणून हे आपण असं लिहू शकतो. असं असेल तर त्याला म्हणतात आयडेंटिटी रिलेशन. आणखी एक नोट आहे. नेक्स्ट नोट काय आहे, the total number of relation that can be defined from a set A to set B is the number of possible subset of A cross B. आता आपण काय म्हणतो नेहमी की A आणि B हे दोन सेट दिले असतील तर R हे जर रिलेशन मिळालं तर तो काय असतो, सबसेट असतो A क्रॉस Bचा. आणखीन एक R डॅश रिलेशन मिळालं, तो सुद्धा काय असेल, A क्रॉस Bचा सबसेट असेल. तर असे किती रिलेशन मिळतील, कशावरून काढता येईल, तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन A सपोज M1 असतील, नंबर ऑफ एलिमेंट्स इन B M2 असेल, तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन A क्रॉस B
रिलेशन फाइंड आउट करतो आहे आपण. आपल्याला माहिती आहे हे कसं काढतो आपण, m1 इंटू m2. आणि टोटल नंबर ऑफ रिलेशन्स कसं लिहिणार आहोत आपण, 2m1 इंटू m2. हा काय असेल, हा पूर्ण जो आहे तो असेल नंबर ऑफ रिलेशन्स. कशावरती, A क्रॉस B वरती. आयडेंटिटी रिलेशनमध्ये आपण काय पाहिलं, तर दोन्ही पण काय असणार आहेत, एलिमेंट सेम असणार आहेत. याच्यामध्ये टाईप्स ऑफ रिलेशन्स आहेत. आपण पाहू काय काय टाईप्स आहेत त्याचे. याच्यामध्ये लेट कॅपिटल A बी अ नॉन एम्प्टी सेट. कॅपिटल A हा नॉन एम्प्टी सेट असेल आपला. त्यावरून आपण रिलेशन, बायनरी रिलेशन असेल आपलं, हे डिफाईन करणार आहोत. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह हे रिलेशन कसं असतं, इफ A, A बिलॉंग्स टू कॅपिटल R. दोन्ही पण सेम आहेत. रिफ्लेक्सिव्हमध्ये दोन्ही एलिमेंट सेम असतात, आयडेंटिटी असते. इफ A, A बिलॉंग्स टू कॅपिटल R फॉर एव्हरी A बिलॉंग्स टू कॅपिटल A. A बिलॉंग्स टू कॅपिटल R. प्रत्येक A हा कुठून आलेला असेल, सेट A मधून आलेला असेल. सेट A मधले एलिमेंट्स कुठे असणार आहेत, कॅपिटल R. रिअल नंबर्स असणार आहेत. दॅट इज, हेच रिलेशन कसं लिहू शकतो, A इज रिलेटेड टू A फॉर एव्हरी A बिलॉंग्स टू कॅपिटल A. अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. नेक्स्ट आहे सिमेट्रिक किंवा सिमेट्री असं म्हणू शकतो आपण. सपोज ऑर्डर पेअर असेल, इफ A, B बिलॉंग्स टू R, तर हेच आपण कसं लिहू शकतो, इम्प्लाइज B, A बिलॉंग्स टू R. असं आपल्याला सिमेट्री सांगते. A, B असेल R मध्ये, तर B, A सुद्धा कुठे असणार आहे, R मध्ये असणार आहे. फॉर ऑल A, B कुठून आले असणार आहेत, कॅपिटल A या सेटमधून आले असतील. दॅट इज, हेच कसं लिहू शकतो, A इज रिलेटेड टू B implies B is related to A for all A, B belongs to capital A. एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला नीट समजेल. नेक्स्ट लास्ट आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हमध्ये 3 एलिमेंट्स असतील. इफ A, B belongs to R and B, C belongs to R असं असेल, तर याच्यावरून इम्प्लाइज आपल्याला मिळतो A, C belongs to कॅपिटल R फॉर ऑल A, B, C belongs to कॅपिटल A. टाईप्स ऑफ रिलेशन काय काय पाहिले आपण, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. रिफ्लेक्सिव्हमध्ये सेम एलिमेंट्स असतील, म्हणजेच काय, सपोज 2, 2 असा एलिमेंट असेल, हाच आपण असं लिहू शकतो, 2 इज रिलेटेड टू 2. नेक्स्ट आहे सिमेट्रिक. रिलेशन कसं असतं, सपोज 2, 3 बिलॉंग्स टू R असेल, तर 3, 2 बिलॉंग्स टू R असं आपण लिहू शकतो. तेच आपल्याला इथं सांगितलं आहे. A, B बिलॉंग्स टू R असेल, तर आपण लिहू शकतो इम्प्लाइज. या साईनला काय म्हणायचं, इम्प्लाइज. इम्प्लाइज B, A बिलॉंग्स टू R. लास्ट काय आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. A, B बिलॉंग्स टू R अँड B, C बिलॉंग्स टू R असेल, तर A, C बिलॉंग्स टू R. म्हणजेच 2, 3 बिलॉंग्स टू R असेल, 3, 4 बिलॉंग्स टू R. तर हे आपण कसं लिहू शकतो, 2, 3 R मध्ये आहेत, 3, 4 R मध्ये आहेत. म्हणजेच 2 आणि 4, 3 कॅन्सल करायचा, जो सेम असतो तो कॅन्सल करून राहिलेले एलिमेंट्स घ्यायचे, बिलॉंग्स टू आपल्याला R मिळेल. असा अर्थ होतो या 3 टाईप्स ऑफ रिलेशनमध्ये, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. आणि याला एकत्रित काय म्हणतात, इक्विव्हॅलन्स रिलेशन. ठीक आहे. इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजेच काय, रिफ्लेक्सिव्ह, ट्रान्झिटिव्ह आणि सिमेट्रिक हे 3 रिलेशन्स असतील, तर त्याला एकत्रितपणे आपण म्हणणार आहोत इक्विव्हॅलन्स रिलेशन. इक्विव्हॅलन्स रिलेशनची डेफिनेशन आहे, अ रिलेशन विच इज रिफ्लेक्सिव्ह, symmetric and transitive is called an equivalence relation. जर रिलेशन तिन्ही
सॅटिस्फाय करत असेल रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक ट्रान्झिटिव्ह तर त्याला आपण इक्विव्हॅलन्स रिलेशन असं म्हणणार आहोत. एक्झाम्पल आहे त्याच्यावरती, लेट कॅपिटल आर बी अ रिलेशन ऑन कॅपिटल क्यू दिलेला आहे. डिफाईन्ड बाय आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर आहे ए कॉमा बी सच दॅट ए कॉमा बी हे कुठून आलेले आहेत क्यूमधून अँड ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. म्हणजेच काय, ए मायनस बी हा बिलॉंग्स टू झेड आहे, याचा अर्थ तो इंटिजर असेल आणि आरमध्ये इलेमेंट्स आहेत ए कॉमा बी, तर त्याच्यामध्ये ते आपण कसं लिहू शकतो, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड असं असेल तर आपल्याला सांगितलेलं आहे आर इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे, हे शो करा. इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे हे आपल्याला दाखवायचं आहे, तर त्यासाठी काय काय दाखवावं लागेल मग आपल्याला, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह या फॉर्ममध्ये दाखवावं लागेल. रिफ्लेक्सिव्ह म्हणजेच काय, तर दोन्ही एलिमेंट सेम असतात ए कॉमा ए. इथून क्यूमधून जर ए आणि बी घेतले तर ते कसे लिहितात, ए मायनस बी. जर फक्त ए घेतला कशासाठी, रिफ्लेक्सिव्हसाठी, तर तो काय येणार आहे, ए मायनस ए येणार आहे. ठीक आहे, आपण पाहू काय काय मिळेल याच्यामध्ये. गिवन दॅट आर हा सेट कसा दिलेला आहे, ए कॉमा बी सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू क्यू अँड ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. इंटिजर असेल तो. फर्स्ट पाहू आपण, रिफ्लेक्सिव्हसाठी प्रूफ करू. याच्यामध्ये काय मिळेल, तर दोन्ही पण एलिमेंट सेम असतात ना, मग आपण एक एलिमेंट घेऊ क्यूमधून. लेट ए बिलॉंग्स टू क्यू. ए आणि बी क्यूमधून घेतले तर ए मायनस बी असं लिहितात. मग फक्त ए घेतलेला आहे तो कसा लिहिता येईल, ए मायनस ए विच इज इक्वल टू 0 असतो. 0 हा सुद्धा इंटिजर आहे म्हणजे तो बिलॉंग्स टू झेडमध्ये जाईल. आणि असं असेल तर आपण काय म्हणतो, ए बी कुठे आहेत, आरमध्ये आहेत. देअरफॉर आपण म्हणणार ए कॉमा ए बिलॉंग्स टू कॅपिटल आर. मी परत एकदा सांगते, पहा काय काय केलं. क्यूमधून दोन एलिमेंट घेतले तर ते ए मायनस बी असं लिहिता येतात आणि तो कुठे असतो, झेडमध्ये असतो. म्हणून ए कॉमा बी ही ऑर्डर्ड पेअर कुठे जाते, आरमध्ये. सेम रिफ्लेक्सिव्हसाठी दोन्ही एलिमेंट सेम असतात म्हणून क्यूमधून आपण एलिमेंट घेतला ए, तर तो कसा लिहू शकतो आपण, ए मायनस ए इज इक्वल टू 0. 0 सुद्धा झेडमध्ये आहे, इंटिजर आहे. म्हणून ए कॉमा ए कुठे जाणार आहे, बिलॉंग्स टू आरमध्ये जाईल. हे आपल्याला इथे सॅटिस्फाय होतं. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, सो आर इज रिफ्लेक्सिव्ह. सेकंड पाहू आपण. सेकंड काय आहे, सिमेट्रिक असतो. सिमेट्रिकसाठी आपण बघितले कंडिशन काय असते, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल, इम्प्लाइज काय मिळतो, बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, आता आपण इथे दाखवू, तसंच सेम प्रूफ करू. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. ए कॉमा बी बिलॉंग्स टू क्यूमधून जर घेतला तर कसा लिहितात, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड असं लिहितात ना. जर ऑर्डर्ड पेअर आरमधून घेतली तर कशी लिहिणार, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. सेम तसंच ऑर्डर्ड पेअर आपण काय घेतले, ए कॉमा बी घेतले, तर याच्यावरून आपण काय लिहू शकतो, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, आपल्याला दाखवायचं काय आहे, बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर दाखवायचं आहे. बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर हे कसं दाखवू शकतो बघा, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड आहे म्हणजेच ए मायनस बी हा काय आहे, इज अँड इंटिजर. इम्प्लाइज याला आपण मायनसने मल्टिप्लाय केलं तर चालेल, आपल्याला बी मायनस ए पाहिजे ना. ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड असेल तर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असतो. मग आपल्याला दाखवायचं काय आहे, बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर दाखवायचं आहे. म्हणजेच आपल्याकडे हवं की बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड असं दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे, याला मायनसने मल्टिप्लाय करू, मायनस ए मायनस बी आणि हा काय आहे, इंटिजर आहे. इम्प्लाइज मायनस मायनस काय होईल, मायनस ए प्लस बी म्हणजेच आपल्याला मिळेल बी मायनस ए अगेन इज अन इंटिजर. ए मायनस बी वरून आपल्याला काय मिळालं, बी मायनस ए. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर. दस ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर implies b comma a belongs to R. Therefore, R is symmetric.
ए कॉमा बी बिलॉंग्स टू आरमधून घेतला तर ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड असं लिहू शकतो. मग बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर दाखवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड, म्हणजे बी मायनस हे हा इंटिजर याच्यामध्ये आहे, प्रूफ करायचं होतं. म्हणून आपण काय केलं, ए मायनस बीला बी मायनसने मल्टिप्लाय केलं, आपल्याला मिळालं बी मायनस ए इज अन इंटिजर, म्हणजेच बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड. देअरफॉर वी कॅन से दॅट बी कॉमा ए बिलॉंग्स टू कॅपिटल आर. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर, म्हणजेच आपली सिमेट्रिकची प्रॉपर्टी इथे सॅटिस्फाय होते. नेक्स्ट आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह कसं असतं, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. इम्प्लाइज काय असतो, ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर असतो. ठीक आहे. तसंच आपल्याला आता सिमेट्रिक झालं. थर्ड ट्रान्झिटिव्हमध्ये आपण दाखवणार आहोत ट्रान्झिटिव्ह. ठीक आहे. आपल्याकडे असेल ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, आपण आधी लिहून घेऊ ते. लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर कसं लिहितो, ए मायनस बी लिहितो ना. आपल्याला सांगितलं आहे ए मायनस बी. तसंच ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर आपण इथे काय लिहिणार, ए मायनस बी इज अन इंटिजर, म्हणजेच बिलॉंग्स टू झेड असेल. अँड बी कॉमा सी वरून काय मिळेल आपल्याला, बी मायनस सी इज अन इंटिजर. आपल्याला दाखवायचं काय आहे, ए कॉमा सी दाखवायचं आहे ना. मग या दोन इंटिजर्सची ॲडिशन केली तरी चालेल. ॲडिशन कशी मिळेल याची, ए मायनस बी प्लस बी मायनस सी. हा सुद्धा काय आहे, एक इंटिजर आहे. ठीक आहे, आपण ब्रॅकेट काढून सॉल्व करून बघू. ए मायनस बी प्लस बी मायनस सी काय मिळतो, मायनस प्लस बी कॅन्सल होईल, राहील काय फक्त, तर ए मायनस सी राहतो. ए मायनस सी इज अन इंटिजर. ए मायनस सी इज अन इंटिजर याचा अर्थ काय, तर ए मायनस सी बिलॉंग्स टू कुठे आहे, झेडमध्ये आहे. याचाच अर्थ काय असतो, ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. म्हणजेच याच्यावरून आपण डायरेक्ट लिहू शकतो, इम्प्लाइज ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. दस आपल्याकडे काय काय होतं, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. इम्प्लाइज यावरून आपण काय दाखवलं, ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. हे आपण प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल सांगितलं होतं आपल्याला, आर हे रिलेशन आहे क्यू वरती, सच दॅट आर इज इक्वल टू ऑर्डर्ड पेअर असेल ए कॉमा बी. ए कॉमा बी हे क्यूमधून आलेले आहेत, तर आपण ते कसे लिहितो, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. तर आर हे रिलेशन इक्वॅलन्स रिलेशन आहे, प्रूफ करायचं होतं. त्यासाठी 3 टर्म असतात, कुठली, रिफ्लेक्झिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. रिफ्लेक्झिव्हमध्ये दोन्ही एलिमेंट सेम घ्यावे लागतात, म्हणून क्यूमधून आपण ए हा एलिमेंट घेतला, ए बी घेतले तर ए मायनस बी असे लिहितात. मग ए घेतला तर काय येणार, ए मायनस ए विच इज इक्वल टू 0 अँड 0 इज ऑल्सो अन इंटिजर. देअरफॉर ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर. नेक्स्ट काय पाहिलं आपण, सिमेट्रिकसाठी. सिमेट्रिकसाठी काय असते कंडिशन, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर. त्याच्यावरून ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर सेटवरून, रिलेशनवरून आपण काय लिहू शकतो, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. त्याला मायनसने मल्टिप्लाय करून आपण बी मायनस ए करून घेतलं. ठीक आहे. मग बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड आहे, म्हणजेच बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर मिळेल. याच्यावरून ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर हे आपण प्रूफ केलं. देअरफॉर आर इज सिमेट्रिक. आणि लास्ट ट्रान्झिटिव्ह बघितली आपण, तर त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स असतात, ए कॉमा बी, ए बी सी असे एलिमेंट्स असतात. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. तर आपल्याला दाखवायचं होतं ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. हे इथे डेफिनेशन यूज केले रिलेशनची आपण दिलेली. 2 एलिमेंट घेतले तर ते अशा फॉर्ममध्ये लिहिता येतात. म्हणून ए बी ही ऑर्डर्ड पेअर घेतली तर कशी लिहू शकतो, ए मायनस बी, बी कॉमा सी असेल तर बी मायनस सी. या दोघांची आपण ॲडिशन केली, इंटिजर आहे, ॲडिशन करू शकतो. ॲडिशन केल्यानंतर काय मिळाला, ए मायनस सी मिळाला. तो सुद्धा एक इंटिजर आहे, म्हणजेच ए मायनस सी बिलॉंग्स टू झेड असेल तर ए कॉमा सी बिलॉंग्स टू काय असणार आहे, आर असणार आहे. दस ही कंडिशन मिळाली. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, आर इज ट्रान्झिटिव्ह. आज आपण कोणता पॉईंट पाहिला, तर आयडेंटिटी रिलेशन, त्यानंतर टाइप्स ऑफ रिलेशन कोणते कोणते असतात, रिफ्लेक्झिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह, आणि
इक्वॅलन्स रिलेशन म्हणजेच काय, दिलेले रिलेशन जर रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह असेल तर त्याला काय म्हणतात, इक्वॅलन्स रिलेशन. क्वेश्चन आला शो दॅट आर इज इक्वॅलन्स रिलेशन, तर आपल्याला ह्या तिन्ही रिलेशन सॅटिस्फाय करायला लागतात, म्हणजे आपण म्हणू शकतो दिलेलं रिलेशन इक्वॅलन्स रिलेशन आहे. याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला आणखी बघू. थँक्यू.